श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्हा सर्वांना आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सध्या शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे. या 9 दिवसात देवीच्या 9 रूपाची पूजा केली जाते. नवरात्रीचे 9 दिवस दुर्गा मातेची सेवा करून तिच्यामधल्या स्त्री शक्तीचा गजर केला जातो. दुर्गा माता ही स्त्री असल्यामुळे तिची सुहासिनींकडून ओटी भरली जाते. ओटी भरणे म्हणजे तिच्या मातृत्वाला आशीर्वाद देणे आणि तिच्यातल्या मातृत्वाचा सन्मान करणे. यासाठी नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरली जाते. म्हणून नवरात्र संपण्या अगोदर आपल्याला नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. नवरात्रीचे हे 9 दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. या नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपली कुलदेवी ही आपल्या घरात सूक्ष्म रूपाने वास करत असते. नवरात्रीचे हे 9 दिवस आपल्या जगदंबेला समर्पित आहेत. जितके महत्त्व या नवरात्रीच्या 9 दिवसांना आहे तितकेच महत्त्व आपल्याला कुलदेवीची ओटी भरण्याला दिले जाते. कुलदेवीची पूजा ही आपल्या कुटुंबातील सर्व नकारात्मक गोष्टीपासून दूर ठेवण्यास मदत करते. म्हणून नवरात्र संपण्यापूर्वी आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे. सर्वात अगोदर तुमच्या घरी घटस्थापना केली असेल किंवा नसेल तरीही सर्वांनी आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. तुमच्या घरी घटस्थापना केली नसेल तर ती ओटी कशी भरायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि घटस्थापना असेल किंवा अखंड दिवा असेल तरीही ही ओटी कशी भरायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. देवीची ओटी भरणे ही खूप महत्त्वाची म्हणजे एक सेवा आहे. कुळाचार मानला जातो. देवीची ओटी भरल्याने आपल्या सर्व इच्छा देवी पूर्ण करते. याचबरोबर देवीचा आशीर्वादही आपल्या कुटुंबावर राहतो. आपली जी कुलदेवी आहे आपल्या घराचं आपल्या कुळाचं संरक्षण करत असते. त्यामुळे या नवरात्रीमध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे. नवरात्रीमध्ये आता देवीची ओटी कधी भरावी तर या नवरात्रीमध्ये तुम्ही कधीही आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकता. परंतु बरेच जण काय करतात तर सप्तमी, अष्टमी किंवा नवमीला ओटी भरत असतात. कारण आपल्या घरी नवीन लग्न झाले, सुहासिनी येते तर तिला परत पाठवण्याची वेळ जेव्हा येते आपण तेव्हा तिची ओटी भरून तिला सासरी पाठवत असतो. ती येते तेव्हा आपण तिची ओटी लगेच भरत नाही. जेव्हा ती जाण्याची वेळ येते तेव्हा आपण तिची ओटी खणा नारळाने भरत असतो. त्यामुळे सप्तमी, अष्टमी किंवा नवमीला आपण कुलदेवीची ओटी भरत असतो. परंतु सप्तमी, अष्टमी, नवमीला तुम्ही ओटी भरू नाही शकलात तर या 9 दिवसामध्ये तुम्ही कधीही ओटी भरू शकता. नवरात्रीमध्ये देवीचे देवीत्व खूप जास्त प्रमाणात असते. म्हणून आपण सप्तमी, अष्टमी किंवा नवमीला ओटी भरायची आहे. तुमच्या घरामध्ये घट असतील तर तुम्ही या घटासमोर ओटी भरायची आहे. आणि तुमच्याकडे घट नसतील तर तुम्ही देवघरामध्ये कुलदेवीचा फोटो असेल तर तिथे तुम्ही ओटी भरू शकता. घरामध्ये ओटी भरणं शक्य नसेल तर तुमच्या गावामध्ये देवी असेल तर तिथेही तुम्ही ओटी भरू शकता. तुम्ही देवीची ओटी सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही भरू शकता. ओटी भरणे हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. सुवासिनीला संतान प्राप्ती व्हावी म्हणून ओटी भरली जाते. ज्या देवीमुळे आपल्याला सौभाग्य मिळाले आहे तिच्याप्रती कृतज्ञता म्हणून आपल्याला देवीची ओटी भरायची आहे. वर्षातून एकदा तरी आपल्याला कुलदेवीची ओटी भरावी असे म्हटले जाते. पण बऱ्याच लोकांना तिथे जाऊन आपल्या कुलदेवीची ओटी भरणे शक्य होत नाही. म्हणून नवरात्रीमध्ये तरी घरच्या घरी का होईना आपण कुलदेवीची ओटी भरायची असते. आपल्याला देवीचा मान सन्मान करायचा आहे म्हणून ही ओटी भरायची आहे. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये चुकूनही देवीच्या मूळ स्थानावर जाऊन ओटी भरू नका. कारण नवरात्रीच्या या 9 दिवसात कुलदेवी आपल्या घरी आलेली असते. म्हणून मूळ स्थानी न जाता घरच्या घरी ही ओटी भरायची असते. ही ओटी कोणी भरावी तर घरात जी सुवासिनी आहे तर ती ओटी भरू शकते. घरात कुमारिका किंवा विधवा स्त्रिया या पण देवीची ओटी भरू शकतात. विधवा आहे म्हणून ओटी कशी भरणार तर असं नाही. कारण एक विधवा होण्या अगोदर तीही एक सुहासिनी असते. म्हणून मनात शंका न आणता आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरू शकता. आपल्या कुलदेवीची ओटी खणा नारळाने भरायची असते. नारळ घेताना पाणी असलेला नारळ घ्यायचा आहे. आपल्याला एक साडी घ्यायची आहे. साडी घेण्या इतकी आपली परिस्थिती नसेल तर तुम्ही एक ब्लाऊज पीसही घेऊ शकता. कुलदेवीची ओटी भरण्यासाठी नऊवारी साडी घेतली जाते. जर तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच नऊवार साडी घ्या. नऊवार म्हणजे जिला 9 वार असतात आणि 9 देवीचे रूपे असतात म्हणून तिला नऊवारी साडी घ्यावी असे म्हटले जाते. सर्वप्रथम तुम्हाला एक मोठं ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये एक साडी किंवा ब्लाऊज पीस ठेवायचं आहे. त्यानंतर त्यावर तांदूळ किंवा गहू थोडेसे ठेवायचे आहेत. त्यानंतर
त्यावर एक नारळ ठेवायचा आहे. नारळाची शेंडी ओटी भरताना देवीकडे असे येईल अशा पद्धतीने नारळ ठेवायचा आहे. यासोबतच तुम्हाला एक सुपारी, एक हळकुंड, एक बदाम, एक खारीक आणि एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. यामध्ये शक्य असेल तर 16 शृंगाराचे साहित्य तुम्ही ठेवू शकता, ज्यामध्ये लाल वस्त्र, बांगड्या, कुंकू, टिकली, काजळ, मेहंदी, गजरा, मंगळसूत्र, नथ, जोडवी, कानातले, कपाळटिक्का, कंबरपट्टा, कंगवा, आरसा अशा 16 अलंकाराच्या वस्तू ठेवू शकता. जर या वस्तू घेणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त सौभाग्य शृंगाराच्या 5 वस्तूही घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला लाल रंगाचे वस्त्र, टिकली, कुंकू, मेहंदी कोन आणि बांगड्या घ्यायच्या आहेत. यामध्ये लिपस्टिक, आयलाइनर, नेलपेंट चुकूनही अर्पण करू नका. या सर्व वस्तू एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपण ही छान तयार व्हायचे आहे. त्यानंतर कुलदेवीच्या टाकाला किंवा फोटोला हळदी, कुंकू, फुले, अक्षदा अर्पण करायचे आहेत. घट असतील तर घटात हळदी, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायचे आहेत. त्यानंतर ओटी जी आहे ते ओटीचे ताट आपल्या छातीजवळ घ्यायचे आहे आणि कुलदेवीला मनोभावे प्रार्थना करायची आहे की देवीला ओटी भरताना माझ्या ओटीचा स्वीकार कर, माझ्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदू दे, धनधान्य कधीही कमी पडू देऊ नको, अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आता ही ओटी आहे ती देवीच्या मस्तकाला लावून चरणांशी अर्पण करायची आहे. त्यानंतर दोन्ही हातामध्ये तांदूळ घेऊन देवीच्या मस्तकाला लावून देवीच्या चरणांशी ओटी भरली आहे त्यावर ते तांदूळ अर्पण करायचे आहेत. असे तुम्हाला 5 वेळा तांदूळ घेऊन करायचे आहे. ओटी भरण्यासाठी ज्या काही वस्तू घेणार आहोत त्या आपल्या स्वखर्चाने घ्यायच्या आहेत. दुसऱ्याने दिलेली साडी आपण त्या ठिकाणी वापरायची नाही आणि निळ्या रंगाची आणि काळ्या रंगाची साडी चुकूनही वापरू नका. अशा पद्धतीने घरच्या घरी ओटी कशी भरायची हे मी तुम्हाला सांगितले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.